आज मी आषाढ श्रावणातील निसर्ग या विषयावर काही बोलणार आहे। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी गुण पडे। मित्रांनो, या श्रावण महिन्याचे किती सुंदर रूप बालकवींनी अतिशय हळूवार व नाजूकपणे मांडले आहे। या श्रावणाच्या महिन्यात निसर्गाचे रूप कसं सौंदर्याने नटलेले आहे ते त्यांच्या श्रावण या कवितेतून अलगदपणे मांडले आहे। हिरवी झाडी पिवळा डोंगर नी सावळी दरी, बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरे। ती झाडी, तो डोंगर, ती दरी आणि बांबूच्या बेटामधून वाजणाऱ्या पावरीचा तो नाद, किती विलक्षण संगीतमय निसर्ग सौंदर्य घेऊन आलेला तो श्रावण। किती रूपात हा श्रावण महिना थाटात रुबाबात दाखल होतो। त्याची ही विविध रूपे पाहताना कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी श्रावणाला म्हटले आहे की असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा चित्रकार हिरवा देखावा रेखितो, कलावंत हा साजिरा काय त्याची कलावत, जागोजागी चित्रांची त्यांना मांडणी पंगत। म्हणजेच श्रावणाला रंगारी चित्रकार कलावंत खेळगार असे म्हटले आहे। या श्रावण महिन्याचे आगमन कसे होते याचे सुंदर वर्णन कवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेतून अतिशय साध्या शब्दात व्यक्त केले आहे। कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे झाले तर, भिजल्या मातीत तांबूस कोमल पावलांनी आला, सोबतच आकाश वाटेने येताना मेघात सोनेरी निशाणे लावत येतो, कधी ढगांमागे लपत तर कधी माळावर धावत आला, सोबतच सृष्टीमध्ये सुखाची पेरणी करत आनंदाचा मानक असणारा श्रावण आल्यामुळे सृष्टीची सारी रूपे हर्षोल्लासित होतात। श्रावण मास उगवता सजली सुंदर सृष्टी, क्षणिक पसरे ऊन कोवळे क्षणात होई वृष्टी, लपंडाव करत ऊन पावसाचा खेळ चालला सारा, सावळा मेघांमधून बरसे सरसर श्रावणधारा, सरसर श्रावणधारा। खरोखरच मित्रांनो, हर्ष उल्हास व आनंद घेऊन येतो हा श्रावण, माणसाच्या जीवनात उत्साह ओसंडून वाहतो। या श्रावणाच्या महिन्यात सामाजिक जीवनात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी असे कितीतरी सण आनंदाची भर पाडतात। म्हणून मला बालकवींची एक कविता आठवते। आनंदी आनंदाकडे जिकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे वायू संगे मोद भरे। धन्यवाद।